सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. हे आशिकी मूवी मधलं गाणं सगळ्यांनी ऐकलंच असेल, पण खऱ्या आयुष्यातल्या आशिकीची गोष्ट एकच, ती म्हणजे सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांची खतरनाक लव्ह स्टोरी. सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील संबंधांची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सतत मीडियामध्ये रंगत असते. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सुकेशने नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं जॅकलिनला एक महागडं हेलिकॉप्टर गिफ्ट दिलंय, ज्याची किंमत तब्बल 50 कोटी रुपये असल्याचं बोललं जातंय. त्यानं आपल्या वकिलांमार्फत पाठवलेल्या लव्ह लेटर सोबत याबद्दलचा उल्लेख केलाय. त्यासोबतच त्या पत्रात त्यानं जॅकलिनला माय बेबी अँड माय बोम्मा असं म्हणून आपल्या भावना व्यक्त केलाय. परंतु हा चंद्रशेखर नेमका कोण आहे? तो जेलमध्ये बसून जॅकलिनला इतके महागडे गिफ्ट कसे काय पाठवतो? त्याने केलेले स्कॅम काय आहेत? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन झाला आणि घड्यानं दरवर्षीप्रमाणे जॅकलिनला लव्ह लेटर सोबत गिफ्ट पाठवलं. गिफ्ट मध्ये होते तब्बल 50 कोटी रुपयांचं आलिशान हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर एअरबस एच सिरीज मधलं असून त्यानं त्यासोबत लव्ह लेटर सुद्धा पाठवलाय. त्यात तिच्यासाठी प्रेममय संदेश देखील दिलाय की तू माझ्याशिवाय आणखी कोणाचीच होऊ शकत नाहीस. आणि या सगळ्या गोष्टी गड्याने केल्या तिहारच्या जेलमध्ये बसून. इथे प्रश्न असा पडतो की हा गडी जेलमध्ये बसून इतके महागडे गिफ्ट कसं काय पाठवतोय? तेच बघूया. सुकेशनं जॅकलिनला दिलेल्या भेटवस्तू गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा भाग आहे. त्यानं रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांच्या पत्नीची फसवणूक करून सुमारे 200 कोटी रुपये उकळले होते आणि याच पैशांचा वापर त्यानं जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर खर्च केला. सुकेशने तुरुंगात राहूनही आपला प्रभाव वापरला. तपासात असं समोर आलं की तो तुरुंगातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच देऊन मोबाईल फोन आणि इतर सुविधांचा वापर करतो. त्याचबरोबर लिगल वकिलामार्फत पत्रव्यवहार करून गिफ्ट्स पाठवतो. तो बाहेर असलेल्या आपल्या शूटर्सकडून या महागड्या भेटवस्तूंची खरेदी आणि विक्री करायचा. जॅकलिनला भेटवस्तू पोहोचवण्यासाठी त्यानं पिंकी राणी नावाच्या एका मध्यस्थी महिलेची मदत घेतली होती, जिने जॅकलिनशी त्याची ओळख करून दिली. सुकेशने केवळ महागड्या वस्तूच दिल्या नाहीत, तर त्यानं जॅकलिनच्या भावा बहिणींनाही लाखो डॉलर्स रुपये पाठवले होते. सुरुवातीच्या काळात त्यानं जॅकलिनला हिऱ्यांचे दागिने, महागड्या पर्शियन मांजरी ज्यांची किंमत लाखात आहे आणि 52 लाख रुपयांचा घोडा अशा भेटवस्तू दिल्या होत्या. त्यावेळेस सुकेशचं म्हणणं असं होतं की तो या सर्व भेटवस्तू अधिकृतपणे टॅक्स भरून कायदेशीर करताय, जेणेकरून त्या गुन्ह्याचा भाग वाटू नये. मात्र तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो तुरुंगात बसूनही हाय प्रोफाईल सरकारी अधिकारी असल्याचं भासून लोकांकडून पैसे उकळायचा आणि त्यातूनच अशा प्रकारची लाईफस्टाईल आणि महागड्या भेटवस्तूंचा झोल करायचा. मात्र इथे प्रश्न असा पडू लागतो की हे झोल करण्यापर्यंत त्याची मजल कशी पोहोचली? हा सुकेश नेमका कोण आहे? त्याचीच गोष्ट आता आपण पाहूया. म्हणजे बँगलोरमध्ये राहणारा सुकेश 12वी पास एका मेकॅनिकचा पोरगा. त्याचा कन्नड, तमिळ, मल्याळम, हिंदी, इंग्लिश या सगळ्या भाषेत हातखंडा. त्यात गाड्याला भयानक कॉन्फिडन्स. तो कोणालाही कसंही घडवू शकतो. वयाच्या 15व्या वर्षापासूनच तो फ्रॉड करू लागला होता. गाड्यानं वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेच 2007 साली मोठा कांड केला. त्याच्याच एका नातेवाईकांमधल्या एका महिलेला त्यानं बँगलोर डेव्हलपमेंट अथॉरिटीमधील जमीन सोडून देतो असं सांगितलं आणि तिच्याकडून 1.25 कोटी रुपये उकळले. तेव्हा त्यानं माझी सीएम सोबत ओळख आहे असं सांगितलं होतं. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे BMW गाडी असल्याचं समोर आलं होतं. तो झोल करताना नेहमी एक स्ट्रॅटेजी वापरायचा. माझी अशी अशी बड्या बड्या नेत्यांसोबत ओळख आहे असं समोरच्याला पटवून द्यायचा. तो जेव्हा जेव्हा सापडला तेव्हा त्याच्याजवळ राज्यसभा आणि लोकसभेची फेक आय कार्ड सापडली. म्हणून 2010 साली त्याने एका साडी व्यापाऱ्याला तुझ्या नवीन दुकानाच्या ओपनिंगला कॅटरीना कैफला आणतो असं म्हणून 20 लाख रुपये उकळले होते. त्यानंतर ते 20 लाख रुपये घेऊन तो पसार झाला. त्यावेळेस सुकेशला लीना मारिया पॉल ही मल्याळम अभिनेत्री खूप आवडायची. पुढे काही कारण देऊन त्यानं तिच्यासोबत ओळख वाढवली, पण तिला असा विश्वास दिला की मी सन टीव्हीचा ओनर आहे, तुला घेऊन एक सिनेमा काढण्याचा विचार करतोय. छोटे मोठे रोल करणारी लीना सुकेशच्या बोलण्याला भुलली आणि सुकेशच्या जाळ्यात अडकली. त्याने तिला विश्वासात घेतलं खरं, पण पिक्चर सोडायचं गाड्यानं तिला त्याच्याच फ्रॉड बिझनेसमध्ये सामील करून घेतलं. त्यानंतर 2014 साली दोघांनी लग्न सुद्धा केलं. त्यानंतर त्याने लगेचच कर्नाटकच्या फ्युचर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकाला आपलं शिकार बनवलं. सुकेश आणि लीनाने त्याला सांगितलं, आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटकडून 132 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, जेणेकरून तुमच्या कंपनीची ग्रोथ होईल आणि सगळ्या कर्नाटकमध्ये तुमच्या कंपनीचे प्लांट उभा राहतील. त्यासाठी सुकेश आणि लीनाने त्या कंपनीच्या मालकाकडून 19 कोटी रुपये घेतले आणि दोघेही पुन्हा पसार झाले.
हे पैसे कंपनीच्या मालकाने कर्जाने घेतलेले होते. त्याचे हप्ते तो अजून फेडतोय. पुढे जाऊन 2017 साली त्याने एका माणसाला असं काय फसवलं की त्याला कायमच जेलमध्ये जावं लागलं. त्याचं झालं असं की जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक पार्टीचे क्लॅश झाले होते. त्यामुळे व्ही.के. शशिकला आणि त्यांचा भाचा टी.टी.व्ही. दिनाकरन यांच्यात पक्षचिन्हावरून मोठे वाद निर्माण झाले होते. ते वाद इतके टोकाला गेले होते की तामिळनाडूत रक्तपात होऊ लागला होता. ते पाहता इलेक्शन कमिशननं ते पक्षचिन्ह फ्रीज करून टाकलं. ही खबर जेव्हा सुकेशला मिळाली तेव्हा तो टी.टी.व्ही. दिनाकरन यांच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की पक्षानं तुमच्यावर अन्याय केलाय, पक्षाला अद्दल घडवायला हवी. माझी इलेक्शन कमिशनमध्ये ओळख आहे, मी तुम्हाला AIADM पक्षाचं चिन्ह मिळवून देऊ शकतो, त्यासाठी 50 कोटी रुपये खर्च येईल. त्याच्या बोलण्याला फसून दिनाकरन त्याला 50 कोटी रुपये देऊन टाकतात आणि सुकेश नेहमीप्रमाणे पैसे घेऊन पसार होतो. यावेळेस त्यानं ज्याला फसवलं होतं ती हस्ती मोठी होती, त्यांचे कॉन्टॅक्ट मोठे होते. सुकेशनं वाघाच्या जबड्यात हात घातला होता आणि त्याला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. त्यानंतर टी.टी.व्ही. दिनाकरन त्याचे कॉन्टॅक्ट वापरून दिल्ली क्राईम ब्रँचमध्ये त्याची तक्रार दाखल करतो. त्यानंतर CBI मुकेशच्या मुसक्या आवळते आणि सुकेशला जेलची हवा खावा लागते. तेव्हापासून ते आतापर्यंत तो जेलमध्येच आहे. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये केली जाते. गडी तिकडूनच त्याच्या फ्रॉडचा बिझनेस फोनमधून ऑपरेट करू लागतो. मग इथं प्रश्न असा पडतो की त्याने जेलमधून 200 कोटींचा फ्रॉड कसा केला, हीच गोष्ट आता आपण बघूया. म्हणजे सुकेशचं नेटवर्क अख्ख्या भारतात पसरलेलं होतं. तो वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी, बंगले, गाड्या, मोठमोठ्या वस्तू खरेदी करून ठेवायचा आणि लोक त्याला मदतही करायचे. मी जेलमधील काही पोलिसांना सुद्धा आपल्या बाजूने वळवलं होतं. 2019 साली शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग या दोघांना 740 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक होते आणि त्यांनाही तिहार जेलमध्ये पाठवलं जातं. याची खबर सुकेशला लागते. मग गडी जेलमधील प्रशासनाच्या मदतीनं त्या 2 बड्या बिझनेसमॅनची कुंडली बाहेर काढतो. त्या कुंडलीमध्ये त्याला शिविंदर सिंगची बायको आदिती सिंगचा फोन नंबर मिळतो. पुढे सुकेशच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन येतो. 2020 साल उजाडतं आणि हा काळ होता कोविड-19चा, जेव्हा कोरोनाने देशाचं कंबरड मोडलं होतं. भारत सरकार कोरोनावर लस बनवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होतं. त्याच दरम्यान आदिती सिंग याच्या फोनवर एका मुलीचा फोन कॉल येतो. ती मुलगी समोरून म्हणते की लॉ सेक्रेटरी अनुप कुमार यांना तुमच्याशी बोलायचंय. अनुप कुमार यांचा आदिती सिंग यांच्या फोनवर फोन कॉल जातो. मी PMO म्हणजेच पंतप्रधान यांच्या ऑफिसमधून बोलतोय. आदिती सिंग तो नंबर ट्रू कॉलवर जाऊन चेक करते, तेव्हा तिला तिथं PMO ऑफिस असं लिहिलेलं दिसतं. त्यामध्ये सुकेशने एका सॉफ्टवेअरचा वापर केलेला असतो. पुढे अनुप कुमार असं सुद्धा सांगतात की तुम्हाला 1-2 दिवसात माझ्या ज्युनियरचा कॉल येईल आणि तो तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल. दरम्यान आदिती सिंग यांच्या फोनवर 2 दिवसानंतर त्या माणसाचा खरोखरच फोन येतो आणि तो म्हणतो देशाने आता कोरोनाची व्हॅक्सिन बनवलेली आहे, पण त्याच्यात डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला शिविंदर सिंग यांची गरज पडणार आहे. आपण त्याला डिस्ट्रीब्युशन कमिटीचा चीफ बनवणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला त्याला जेलमधून बाहेर काढावं लागेल. पुढे आणखी कॉल्स होतात आणि आदितीला असं सांगितलं जातं की कॉल लाऊडस्पीकरवर आहे, तुमचं म्हणणं अमित शहा ऐकत आहेत, त्यामुळे जे काही बोलाल ते विचार करूनच बोला. म्हणजेच अमित शहा यांचं नाव वापरून सुकेश आदिती यांना लुटण्याचा प्लॅन करत होता. दरम्यान आणखी काही कॉल झाल्यावर सुकेश आदितीला म्हणतो आम्ही तुमचं काम करणार, तुमच्या नवऱ्याला बाहेर काढणार, पण त्यासाठी तुम्हाला पार्टी फंडात काही पैसे डोनेट करावे लागतील. पहिल्या वेळी सुकेश पार्टी फंड म्हणून 20 कोटी रुपये उकळतो आणि नंतर 9 महिने एकूण दोघांमध्ये 35 ट्रान्झॅक्शन होतात, ज्यामध्ये सुकेश आदिती सिंग यांना एकूण 200 कोटींना चुनाला होतो. त्यानंतर आदिती त्याला रागाने म्हणते तुम्ही पैसे घेतलं खरं, पण माझ्या नवऱ्याला काही सोडवलं नाही. तेव्हा समोरची व्यक्ती तिला धमकी देऊन गप्प बसवते. दरम्यान आदिती दागदागिने, जमीन, बंगला, प्रॉपर्टी विकून सुकेशला पैसे पोहोचवते. काही वेळेला स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न करते, पण दरम्यानच्या काळात आदिती सिंग यांच्या सगळ्या व्यवहारांवर ईडी नजर ठेवून असते. त्यांना 200 कोटी व्यवहारांच्या बद्दल माहिती मिळते. तशी ईडी आदिती सिंग यांनी हा पैसा नेमका कोणाकोणाला दिलाय याचा तपास सुरू करते. त्या तपासात ईडीला एक इंटरनॅशनल नंबर मिळतो जो UK बेस्ड असतो. त्याची आणखी माहिती काढली की कळतं त्याच्या मागे इंडियन एअरटेलचा नंबर आहे, जो तिहार जेलमधून ऑपरेट होतोय. जेलमध्ये फोनचे जॅमर लावलेले असताना हा नंबर कोण वापरतोय असा ईडीला प्रश्न पडतो आणि ते अधिक खोल तपास करतात. तेव्हा त्यांना बॅरेट नंबर 4 मधील वॉर्ड क्रमांक 3चं लोकेशन मिळतं. तिथे जाऊन पाहिल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिथं 40 जणांसाठी बनवलेल्या एका जेलमध्ये एकटा सुकेश आरामात आयुष्य काढत असतो. त्याने रूम मध्ये ठिकठिकाणी पडदे लावलेले होते, CCTV कॅमेरावरही टी-शर्ट टाकलेले होते. सुकेश त्याचं नेटवर्क तिथूनच ऑपरेट करत होता आणि त्यामध्ये त्याला जेल प्रशासनाकडून 81 जणांची मदत मिळत होती. अगदी सफाई कामगारांपासून पोलिसांपर्यंत सुकेश चूप राहण्यासाठी त्यांना महिन्याला पगार देत होता. तसे त्याने तब्बल 25 कोटी रुपये त्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर खर्च केले होते. या सगळ्या गोष्टींची यंत्रणांना चाहूल लागली होती. त्यानंतर यंत्रणांनी सुकेश विरोधात एक प्लॅन तयार केला. आदिती सिंग हिचा देखील ते वापर करतात.
पोलीस आदिती मार्फत सुकेशला असा मेसेज पोहोचवतात की ती त्याला 10 कोटी रुपये द्यायला तयार आहे. पुढे आदिती ठरलेल्या ठिकाणी पैसे घेऊन पोहोचते आणि जो माणूस पैसे घेण्यासाठी आलेला असतो तो पोलिसांच्या जाळ्यात सापडतो. त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो माणूस सांगतो की सुकेशचं नेटवर्क देशभरात पसरलेलं असून तो त्याचे सगळे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करायला वापरतो. त्यामध्ये 8 पोलिसांची नावं त्या प्रकरणी समोर येतात आणि त्या पोलिसांना जेलची हवा खावी लागते. त्यानंतर सुकेशच्या बायकोलाही तिहार जेलमध्ये टाकण्यात येतं. त्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा होतो की जेलमध्ये असताना सुकेशला वेगवेगळ्या हिरोईन्स मॉडेल भेटायला येत असायच्या. तर इथून सुरू होते जॅकलिन आणि सुकेशच्या लव्ह स्टोरीची गोष्ट. एवढे सगळे कांड होऊनही सुकेश थांबला नाही. त्याला बॉलिवूडची क्रेज होती. यासाठी नाही की त्याला सिनेमाची आवड होती. त्याला बॉलिवूड यासाठी आवडायचं कारण बॉलिवूड हिरोईन त्याला अट्रॅक्ट करायच्या. त्याला त्यांच्यापैकी कोणीतरी गर्लफ्रेंड म्हणून हवी होती. का? तर तो जे कांड करतोय ते अधिक चांगल्या रीतीनं करण्यासाठी त्यांच्या ग्लॅमरचा वापर करता येईल त्यासाठी त्याने पिंकी राणी नावाची महिला कामावर ठेवली होती. याच पिंकी राणींनी पुढे जाऊन जॅकलिनला वकिलांच्या मार्फत अनेक गिफ्ट्स पोहोचवले. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जॅकलिन ही सुकेशची पहिली पसंती नव्हती. त्याआधी त्याने भूमी पेडणेकर, सारा अली खान, जान्हवी कपूर, नोरा फतेह आणि चाहत खानला सुद्धा गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या सगळ्या प्रेमाच्या जाळ्यात जॅकलिन सुद्धा गुरफटून गेली. पुढे जाऊन जॅकलिनच्या मागे ईडीची चौकशी सुरू झाली. तेव्हा ईडी समोर जॅकलिनने कबुली दिली की मला त्याच्या मागच्या गुन्ह्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला फक्त हे सांगण्यात आलं की तो सन टीव्हीचा ओनर आहे. पण मंडळी, आता सुद्धा नोरा फतेह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या चौकशीच्या फेऱ्या सुरूच असतात. अलीकडेच सुकेशने IPL मधील RCB टीमच्या मालकाकडे बेंगलोर टीम घेण्याबाबत पत्रातून चर्चा केली. त्या पत्रात तो म्हणाला की पुण्याचे बिझनेसमॅन आदर पुनावाला यांच्या तुलनेत मी जास्त रक्कम तुम्हाला देऊ शकतो. त्यासोबत त्याने 8,300 कोटी रुपये रक्कम देऊन RCB टीम विकत घेण्याची ऑफर सुद्धा त्यांना दिली. बाकी मंडळी, सुकेशने जॅकलिनला सतत पाठवलेले गिफ्ट्स आणि प्रेमपत्र हा देखील चर्चेचा विषय बनत असतो. तसंच या गड्याने आता जॅकलिनला हेलिकॉप्टर देऊन त्यांचं प्रेम व्यक्त केलंय. बाकी तुम्हाला या सुकेशच्या ओपन फ्रॉडवर काय वाटतंय? शेठचं इतकं खतरनाक प्रेम खरंच आहे की जॅकलिन सुद्धा बाहेर राहून वजीराची भूमिका पार पडते? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.